गुजरातचा तडीपार महाराष्ट्राला कायदा शिकवतो. दंगल, हत्याकांड, एन्काउंटर यांनी गुजरातची भूमी रक्ताने लाल झाली आहे. साबरमती ट्रेन जाळली, हरेन पंड्या यांची हत्या, इस्रत जहां या महाराष्ट्रातील कॉलेज युवतीचे एन्काउंटर, तसेच नागपुरात जस्टिन लोया यांचे हत्याकांड यांनी गुजरात हादरले होते. तेव्हाचे सत्तेतील धुंदीत लोळणारे थेट जेल यात्रा भोगून आले. आज दिल्लीवर राज्य करत आहेत. त्यांची बादशहात गटांगळ्या खात आहेत. तरी सुद्धा राज्यघटना, संविधान तसेच सार्वभौमत्व फाट्यावर मारून रामदेव बाबांच्या सल्ल्याने योगा करतात. मात्र त्यांच्या डोक्याला सूड आणि बदल्याच्या मुंग्या लागल्या आहेत. पुलवामा, पहलगाम हल्ल्यानंतर जगातील कोणत्याच देशाने आपले समर्थन केले नाही. सर्वांना माहिती आहे पाकिस्तान चिंदी चोर आहे. तरी सुद्धा कमरेत गुडघ्यात वागतात ते हिंदुस्थानचे राज्यकर्ते एक दुसऱ्याचे कपडे फाडत धुणे भर चौकात आपटतात. हा तमाशा सर्व राष्ट्रप्रमुखांना फुकटात पाहण्याची मजा वाटते. नॉस्ट्राडेमसने लिहून ठेवले आहे, पूर्वेकडील जगात हिंदू धर्मातील मंडळी आपापले कपडे फाडताना व एकमेकांच्या छाताडावर नाचताना दिसतील. जगातील सर्वात मोठी व बलाढ्य लोकशाही आज तरी शरपंजरी पडली आहे. देवासमोर नारळ फोडावा तशी शिवसेना राष्ट्रवादी फोडली. सुप्रीम कोर्टात हातोडा मारून न्यायाधीशांचे हात थरथर कापायला लागले. तरी दिलेल्या निकालावर कार्यवाही नाही. राज्यपालांचा निर्णय बेकायदेशीर म्हटल्यानंतर पुढच्या घटना घडण्याचे कारण येतच नाही. तरी ठाकरेंनी आपली बादशहात समाजमानावर कायम ठेवली आहे. त्याला छेद देण्याचे अनेक प्रयत्न या मंडळीने करून पाहिले. त्यांच्या नशिबी रिकाम्या खुर्च्यांसमोर भाषणबाजी करण्यापलीकडे काहीच आले नाही. गुजरातमध्ये तडीपारी भोगलेली महाराष्ट्रात येऊन राज्यघटना व कायदा लोकांना शिकवितात तेव्हा खरेच लोकांची करमणूक होते. ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग ही मंडळी विरोधकांना बरोबर कात्री लावतात. मात्र सत्तेतील भ्रष्ट मंडळी शांत व मस्त झोपा काढतात. यांना कसलीच भीती वाटत नाही. अनेक उद्योजक जेलवारी करून आले. गौतम अदानी अमेरिकेतील वॉन्टेड हिंदुस्थानात आवाडावे संपत्ती घेऊन फिरवतो. हिंदुस्थान विकत घेण्याच्या तयारीत आहे. कायदा, पोलीस, ईडी, सीबीआय यांना खिशात घेऊन फिरतो आहे. हे आज राजकारण्यांच्या डोक्याबाहेरचे झाले आहे. मित्रो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.